हां, तर बघा सगळ्यात ह्या पुस्तकामध्ये जर काही सोपं असेल है ना, खूपच सोपं, तर ही पोएम आहे. ठीक आहे, पण खूप सुंदर आहे बघा. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट म्हणजे टोपलीभर, बास्केट फुल म्हणजे काय तर टोपलीभर. मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश आहे ना, सूर्यप्रकाश नव्हे तर चंद्राचा प्रकाश. ओ मून, आता इथे एक मुलगा आहे जो चंद्राशी गप्पा मारतो आहे ना, चंद्राशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, चंद्राशी बोलतो आहे. काय म्हणतो बघा, ओ मून, मूनला आवाज देतो आहे, गिव्ह मी मूनलाईट, मला तुझा प्रकाश दे ना, चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल और 2 बास्केटफुल, एक टोपली भर दे नाही तर 2 टोपली भर दे है ना, 1 किंवा 2 टोपली भर दे, पण मला तुझा चंद्रप्रकाश दे विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि मला फक्त चंद्रप्रकाश देऊ नको तर त्याच्या बिया पण दे है ना. बियाचं आपलं यूज काय असतो, तर बिया आपण एखाद्या शेतामध्ये लावल्या, एखाद्या जमिनीमध्ये लावल्या तर त्याचं रोपटं येतं है ना. आणि ही गंमत या मुलाच्या डोक्यामध्ये चालली आणि तो चंद्राकडून सूर्यप्रकाश मागतो, जेणेकरून काय करेल, तो त्या चंद्रप्रकाशाच्या बिया घेईल, लावेल आणि चंद्रप्रकाशाचे झाड तयार करेल है ना. असं डोक्यामध्ये चाललं आहे त्याच्या. ठीक आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. आता ह्याला ऑन द साईड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आता मला ह्या फ्रॉम द सिटीपासून टू विलेज, विलेजपर्यंत ठीक आहे, एजपर्यंत, विलेजपर्यंत, ऑन द साईड्स ऑफ द पाथ म्हणजे रस्त्यांच्या बाजूने मला काय करायचं आहे, सिटीपासून तर गावापर्यंत. आय वॉन्ट टू सॉ म्हणजे पेरणे, मला पेरायचं आहे ना. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटे छोटे मून्स, चंद्राचा प्रकाश मला काय करायचं आहे, पेरायचा आहे. ठीक आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली वर्क. सगळं गाव हे शहराकडे जातं, सिटीकडे जातं, रोज जातं आणि कामासाठी जातं. ठीक आहे. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. जेव्हा ते बिचारे परत येतात गावाकडे शहरातून तेव्हा अंधार होतो, डार्क होते. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. जसं माझं विलेज खूप फार आहे. क्वाईट म्हणजे खूप, व्हेरी फार आहे, दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स म्हणजे साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू है ना. तर माझा रोड कसा आहे माझ्या गावाचा, म्हणजे गावापासून तर शहरापर्यंतचा टफ आहे, खडतर आहे है ना, दगडं गोटे असलेला आहे, फुल ऑफ स्नेक्स. आणि त्याच्यामध्ये फक्त असं रस्ता खडतरच नाही आहे, खडकाळच नाही आहे, तर साप पण आहेत त्या रस्त्यामध्ये, स्कॉर्पियन्स पण आहेत. निदर बस ऑर नॉर कार्ट प्लाईज म्हणजे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर द रोड. म्हणजे प्लाईज म्हणजे ट्रॅव्हल. तिथे ना बस आहे ना कार्ट आहे, एखादी गाडी, कार्ट म्हणजे व्हॅन, गाडी तिथं काहीच डेली बेसिसवर चालत नाही. जसं आपलं शहरामध्ये सिटी बस असतात, गावांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये, बऱ्याच गावांमध्ये असतात है ना, स्कूल बस असतात किंवा गव्हर्मेंट बस असतात. तर त्या इथे तशी कोणतीच व्यवस्था नाही आहे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम ॲस्लीप. जेव्हा माझे वडील घरी येतात त्यावेळेला मी झोपलेलो असतो, झोपेमध्ये असतो. ठीक आहे. बघा, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. जेव्हा म्हणजे लेखक जेव्हा झोपलेले असतात तेव्हा त्यांचे वडील येतात पण जातात पण. जेव्हा लेखकांचे वडील संध्याकाळी येतात तेव्हा हे झोपलेले असतात महाराज. जेव्हा सकाळी निघून जातात तेव्हाही हे महाराज झोपलेले असतात. म्हणजे बिचाऱ्या लेखकांची त्यांच्या वडिलांसोबत भेट होत नाही है ना. ही एक त्यांची गरज आहे, त्यासाठी त्यांना चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्यात. ठीक आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. बघा, इथं त्या मुलाची खुद्दारी, प्रामाणिकपणा, स्वाभिमान दिसतो है ना. कसं काय बघा, तो म्हणतो मला मूनलाईट देस है ना, मूनलाईट मला पाहिजे, गरज आहे मला, पण लोनवर दे, कर्जावर दे, मी तुझं लोन चुकता करेल, देऊन टाकेल तुला, मला फुकटचं काही नको. ठीक आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. मला काय करायचं आहे, सगळा रस्ता प्रकाशित करायचा आहे, माझ्या रस्त्यामध्ये प्रकाश आणायचा आहे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून काय होते, माझे वडील लवकर येतील बाबा है ना, आणि माझी आणि वडिलांची भेट होईल.
आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स म्हणजे परीकथा. मला पण काय ऐकायचं आहे, परीकथा ऐकायच्या आहेत त्यांच्याकडून. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, आणि वेगवेगळ्या गोष्टी पण ऐकायच्यात मला त्यांच्याकडून. ठीक आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मून काय कर, मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे. ठीक आहे. परत तेच बोललं जातं की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ पाथ. ही पण रिपीट वाक्य आलेले आहेत जे सुरुवातीला आपण पाहिले. सो एवढीच पोएम होती. ही कविता आहे सुनील शर्माची, जी डोगरी भाषेमधून ट्रान्सलेट केलेली आहे. ठीक आहे. तर इथं एक अशा प्रकारे आपली पोएम फिनिश झाले. ठीक आहे. याच्यामध्ये जे फिगर ऑफ स्पीच असतात है ना, ते आपण वेगळं बघूया. ठीक आहे. थँक्यू.